सावधान. आपोपल्या संघाला डावीचा उजवा हात ताठ बसा. उपरनं नीट घ्या डोळ्यावरून. डाव्या तर उजवा हात ताठ बसा. मान सरळ. डोळे बंद. पिंडस्थं स्वात्मचिंतनम. आपल्या शुद्ध आत्मस्वरूपाचे चिंतन अनुभवन हेच पिंडस्थ ध्यान आहे. बाकी जे काही सांगितलं जातं ते केवळ उपयोगाला एकाग्र करण्यासाठी आहे. प्रयोजन निजात्म स्वरूपाला जाणणे, त्याची प्रतीती करणे. आपण जीव आहोत. ज्या जीवाला विसरूनच अनंत संसार भटकला, अनंत दुःख भोगली, त्या दुःखाला नष्ट करण्यासाठी स्वतःची ओळख करून घेतो आहोत. स्वतःची ओळख करून घेतो तो देव बनतो. तो परमसुखी होतो. जन्म जरा मृत्यूने रहित होतो. अशरीरी होतो. आपण काय आहोत, कसे आहोत, इंद्रिय ज्ञानाने जाणत आल्यामुळे डोळ्याने, नाकाने, कानाने आपण आपली ओळख विसरलो होतो. इंद्रिय ज्ञानाचं आता अवलंबन सोडलं आणि आत्मज्ञानाद्वारे ज्ञान स्वभावाला, अमूर्त ज्ञान स्वभावाला जाणतो, तर आपल्याला आपल्या स्वरूपाची प्रतीती येते. इंद्रिय ज्ञानाने मूर्त, जड, अचेतन शरीर दिसतं. अतींद्रिय ज्ञानाच्या अवलंबनाने निज स्वभावाला ज्ञेय केलं असताना शुद्ध आत्म्याची, निज स्वभावाची पर्यायामध्ये प्रतीती येते. या निजात्म्याचं चिंतन, ध्यान, अनुभवन, प्रतीती करायची आहे. सावधान. डोळे मिटा. विचारांना एकाग्र करा. पहा, जगामध्ये सगळीकडे शुद्ध जल पसरलेले आहे. शुद्ध निर्मल पाण्याचा समुद्र आहे.
पहा, समुद्र अनंत गुणांचे प्रतीक आहे. समुद्राला रत्नाकर म्हणतात. रत्नाची खाण. समुद्राला जाणणारा हा मी स्वयं रत्नाकर स्वरूप आहे. चैतन्य रत्नाकर स्वरूप आहे. चैतन्य रत्नाची खाण आहे. धर्म, सुख आदी गुणांची खाण आहे. धर्माचा संचय करायचा आहे. इथे जे काही सांगितले जाते आहे त्याद्वारे आपल्या स्वरूपाचा संचय करायचा आहे. स्वरूपाचे संस्कार करायचे आहेत. स्वरूपच सुखरूप आहे. स्वरूपच धर्म आहे. ज्ञानी धर्माचा संचय करतात. अज्ञानी धन आदी परिवार आदीचा संचय करतात. पहा, धर्म सर्व सुखा करो हित करो. धर्मं बुधाश्चिन्वते. धर्मेणैव समाप्यते शिवसुखम्. धर्माय तस्मै नमः. धर्म सुखाची खाण आहे. धर्म म्हणजे निजात्मा. चैतन्य रत्नाकर स्वरूप शुद्धात्मा हाच कल्याणाचे कारण आहे. म्हणून याचाच संचय करायचा आहे, गोळा करायचा आहे. विचार हेच करायचे आहेत. मी चैतन्य रत्नाकर स्वरूपी आहे. जीव आहे, जीव चेतन आहे. म्हणून चैतन्य रत्नाकर म्हणजे ज्ञानादी, श्रद्धा, चारित्र आदी अनंत गुणांची खाण आहे. अर्थात अनंत गुण संपन्न आहे. पहा, समुद्राला तर केवळ प्रतीक बनवले आहे. विषय तर आहे त्या समुद्राला जाणणारा मी. समुद्राला जाणणारे आपण. समुद्राला कोण जाणतंय? आपण जाणतो. त्या जाणणाऱ्याला जाणायचे आहे. तो जाणणारा म्हणजेच मी आहे. जाणताय का? पहा, समुद्र आहे. शुद्ध पाण्याचा समुद्र आहे. जिकडे पाहाल तिकडे पाणीच आहे. पाणी हे शुद्धतेचे प्रतीक आहे. निज शुद्धता ही पाण्याच्या द्वारे दाखवली जाते आहे. पहा, शुद्धोऽहम्. जलाला, पाण्याला जो जाणतो त्या जाणणाऱ्याला पहा. हा जाणणारा मी सुद्धा शुद्धच आहे. म्हणजे जन्म जरा मृत्यू रहित आहे. याला शुद्ध म्हणतात. स्वात्मचिंतन करत जायचे आहे. निज आत्मस्वभावाचे, आपल्या खऱ्या स्वरूपाचे.
शरीराचे, घराचे, दाराचे, कुटुंबाचे अनेक विकल्प करून पाहिले, अंती फळ दुःखच. आता हा प्रयोग करून पहा. भगवान हा प्रयोग करतात, करत आहेत, करत राहतात, अनंत सुखी आहेत. आपणही करून पाहूया. स्वात्मचिंतन. मी शुद्ध आहे, शुद्ध आहे, शुद्धच आहे. जाणतोय ना? समुद्र, शुद्ध पाण्याचा, निर्मल पाण्याचा समुद्र. त्या समुद्राच्या मध्यभागी विचार करा. पुढचा विचार करू नका, मागचा करू नका, दुसरा कोणता विचार करू नका. एवढाच विचार. समुद्र आहे, पाणी पाणी. जगामध्ये सगळीकडे पाणीच पाणी आहे, अन्य काही नाहीच. त्या सागराच्या मध्यभागी एक सहस्र योजन पसरलेले 1000 पाकळ्यांचे सुवर्णमय कमळ आहे. पहा, सुवर्ण कमळाला पहा. त्या समुद्राच्या मध्यभागी एक सोनेरी कमळ दिसत आहे. जाणू शकतो आपण, पाहिजे ते जाणू शकतो. कमळ पाहिलेले आहे. सुवर्णमय कमळ पहा. भले मोठे आहे, विशाल आहे. ज्ञानाच्या प्रतीतीसाठी त्याला प्रतीक बनवले आहे. भेद विज्ञानाच्या प्रक्रियेसाठी त्याला प्रतीक बनवले आहे. पहा, कमळ पाण्यापासून भिन्न आहे. तसा हा आत्मा द्रव्यकर्म, भावकर्म, नवकर्म, शरीर यामध्ये असला तरी त्यापासून भिन्नच आहे. जाणा. कमळ हे ज्ञानाचेही प्रतीक आहे. ज्ञान स्वभावाचे वाचक आहे. पहा, अनंत गुणांमध्ये ज्ञान गुण अनुभव गोचर आहे. स्वपराचा प्रकाशक आहे. आबाल गोपालांना ज्ञानाची अनुभूती होते, म्हणून त्याला मुख्य गुण म्हटले. त्याद्वारे अन्य द्रव्यापासून आपले द्रव्य व्यावृत्त करता येते. अन्य पुद्गलादी, शरीरादी, धनादी वस्तूंमध्ये ज्ञान नाही. ज्ञान आपल्यात आहे, जीवात आहे. आपण जीव आहोत कारण ज्ञानमय आहोत. समुद्र अनंत गुणांचे प्रतीक, कमळ ज्ञान गुणाचे प्रतीक, असा हा मी ज्ञानादी अनंत गुणांचा पिंड आहे. जाणा. ज्ञानमय आत्म्याला जाणा. त्या कमळाच्या मध्यभागी एक स्फटिक मण्याचे सिंहासन आहे. पहा,
समुद्राच्या मध्यभागी सोनेरी कमळ, सोनेरी कमळाच्या कर्णिकेमध्ये पोकळीमध्ये एक सिंहासन आहे. त्या स्फटिकमण्याच्या सिंहासनावर आपण स्वतः बसलेलो आहोत. विचार करा, एकटेच आहोत, अकेले ही है जानू, और दूसरा कोई भी नहीं है. मैं अकेला हूँ, मैं ही अधिष्ठाता हूँ, मालिक हूँ, स्वामी हूँ. मैं ही अपने गुणों का स्वामी हूँ. मीच माझ्या अनंत गुणांचा स्वामी आहे. माझ्या गुणांचा स्वामी दुसरा कोणीही नाहीच. पहा, जीव स्वतंत्र आहे. इथे जन्माला आला, कोणाला विचारून आला नाही. येथून मरून जाणार, कोणाला सांगून जाणार नाही. स्वतंत्र आहे. विचार पण येथे स्वतंत्र आहे. पाहिजे तो विचार आपण करू शकतो, करत असतो. स्वतंत्र आहोत, स्वामी आहोत. पराचा माझ्याशी कोणताही संबंध नाहीच. पराचा मी स्वामी नाही. परवस्तूचा, शरीराचा, घरदाराचा, मुलाबाळांचा मी स्वामी नाहीच. मी जीव आहे. मी तर माझ्या ज्ञान, दर्शन, चारित्र्य, आनंद इत्यादी अनंत गुणांचाच स्वामी आहे. पहा, स्वात्मचिंतन करा. पिंडस्थं स्वात्मचिंतनम. समुद्र आहे. समुद्राच्या मध्यभागी सुवर्णमय कमळ दिसत आहे. त्या कमळाच्या मध्यभागी स्फटिकमण्याचे सिंहासन आहे. त्या सिंहासनावर आपण स्वतः बसलेलो आहोत. एकटेच आहोत, अन्य दुसरे कोणीही नाहीच. पहा, आपल्या नाभीच्या स्थानी एक ऊर्ध्वमुखवाले, नाभीच्या ठिकाणी एक वरमुख असलेले 16 पाकळ्यांचे कमळ आहे असे जाणा. पहा, एका पाकळीवर एक स्वर, 16 पाकळ्यांवर 16 स्वर सुवर्ण अक्षरात लिहा. विचाराने लिहा, म्हणजे जाणा. अ, आ, इ, ई, उ, रू, लू, ए, ऐ, ओ, औ, आहा. प्रत्येक स्वर त्याद्वारे पण स्वात्मचिंतन करायचे आहे. अविनाशी आत्मा, आनंद स्वरूपी आत्मा, ईश्वर स्वरूपी आत्मा, उपयोग स्वभावी आत्मा, ऋषी स्वरूप आत्मा, ऐश्वर्यशाली आत्मा आहेच. पहा, स्वात्मचिंतन जाणत जायचंय. दुसरा कोणता विचार येणार सुद्धा नाही. बघा बघा, बघत राहा. हृदयाच्या स्थानी
हे खाली मुख केलेले 8 पाकळ्यांचे कमळ आहे. नाभीच्या स्थानी 16 पाकळ्यांचे कमळ. त्या 16 पाकळ्यांवर 16 स्वर सोनेरी अक्षरात लिहिलेले दिसत आहेत. त्या कमळाच्या कर्णिकेमध्ये रम असे लिहा. ह वर रफार आणि अनुस्वार. हृदयाच्या स्थानी 8 पाकळ्यांचे कमळ पहा. त्या कमळाच्या प्रत्येक पाकळीवर एका कर्माचे नाव लिहा. 8 पाकळ्यांवर 8 कर्माची नावे लिहा. जाणणारे आपण त्या कर्मांपासून भिन्न आहोत असे पण अनुभवा. ज्ञानावरण मी ज्ञानावरण कर्म नाही. दर्शनावरण हा मी जाणणारा आहे, दर्शन गुण संपन्न आहे, मी दर्शनावरण कर्म नाहीच. वेदनीय मी वेदनीय कर्म नाहीच. मी जाणणारा चेतन जीव आहे. पाहतोय, जाणतोय. कर्म माझ्यापासून भिन्न आहे. पहा, मोहनीय मी जीव निर्मोह आहे. जाणणारा जीव निर्मोही आहे, त्याला पण जाणा. आयु जीव जाणणारा जीव आयु कर्म रहित आहे. मी जीव आयु कर्म रहित आहे. जीवाला आयु नाहीच. मी जीव अनादि अनंत आहे. आयुष्य तर शरीराला आहे, शरीराचे आहे. मी तर शरीरापासून भिन्न जाणणारा आहे. नाम कर्म लिहा. मी निर्नाम स्वरूप आहे, जाणा. गोत्र कर्म लिहा म्हणजे जाणा. मी जाणणारा आहे, मी उच्च नीच गोत्रवाला नाही. निर्णय करा. जाणणारे आहोत, कर्मरहित आहोत, कर्मवाले नाही. स्वात्मचिंतन करायचे आहे. अंतराय लिहा. निरंतराय स्वरूप वीर्य शक्ती संपन्न असा मी जीव आहे, जाणतो आहे. पहा, हृदयाच्या स्थानी 8 कमळाच्या 8 पाकळ्याच्या कमळावर 8 कर्म लिहिलेली आहेत. ज्ञानावरण, दर्शनावरण, वेदनीय, मोहनीय, आयु, नाम, गोत्र, अंतराय. पाहिले का? जाणले का? आता जाणा. पहा, नाभीच्या स्थानी असणाऱ्या कमळाच्या कर्णिकेकडे पहा. कर्णिकेमध्ये आपण काय लिहिले होते? रम दिसले का? त्या रमच्या रेफातून अग्निज्वाला निघते आहे. पहा,
अग्नी प्रज्वलित होतो आहे पहा, एकटक पहा, एकाग्र होऊन पहा. नाभीच्या स्थानी असणाऱ्या कमळाच्या कर्णिकेमधून रमच्या रेफातून अग्नी ज्वाला निघाली. दाहक आहे हा अग्नी, जाळणारा आहे हा अग्नी. पहा, हा अग्नी जाळतो आहे, हा पेटतो आहे. शरीर त्या अग्नीचे इंधन आहे. जसे लाकूड अग्नीचे इंधन, तसे हे शरीर पण अग्नीचे इंधनच आहे. पहा, अग्नीने पेट घेतलेला आहे. हा अग्नी जाळत जाळत, पेटत पेटत, पुढे सरकत सरकत हृदयाच्या स्थानी असणाऱ्या 8 पाकळ्यांच्या कमळाला जाळू लागला आहे. पहा, जाणणारे आहोत, जाणणारे नाही. कर्म जळता आहेत, जाणत नाही. कर्माचा माझा संबंध नाहीच. जाणा जाणा जाणा. तेथून त्या कमळाला जाळत अग्नी पुढे पेटत पेटत कंठातून निघत पहा, मस्तकाला येऊन भिडला. अग्नी मस्तकाला जाळू लागली. पहा पहा, डोके पहा, स्वतःचे पहा, दुसऱ्याचे नाही. डोके जाणा, डोक्यावर सगळीकडे र र र र र लिहा. पाय मुडका र, हलंत र लिहायचा आहे. अग्नीचे बीजाक्षर आहे. निश्चयाने स्वपर प्रकाशी चेतनेचे वाचक आहे. काय करायचे? स्वात्मचिंतन करायचे. र र र र र. स्वपर प्रकाशी ज्ञान हमारा, चिदानंद घन प्राण हमारा. जाणायचे. प्रत्येक आत्मप्रदेशावर चेतना व्यापून आहे. एक अखंड अनुस्यूत चेतना, जिचा स्वभाव स्वपराला प्रकाशित करणे म्हणजे जाणणे. डोक्याला जाणते तशी स्वतःलाही जाणते. फक्त डोकेच जाणणे हा चेतनेचा ज्ञानाचा स्वभाव नाही. पराला जाणणे एवढा ज्ञानाचा स्वभाव नाही. ज्ञान स्वयं स्वतःलाही जाणते. ज्ञान स्वयं जाणले जाते देखील. पहा, प्रत्येक प्रदेशावर र र र र र लिहा. जाना, स्वपर प्रकाशी ज्ञान हमारा आहे आहे आहे. असंख्यात प्रदेशी मी आत्मा आहे. असंख्यात प्रदेशामध्ये चैतन्य व्यापून आहे. चैतन्य स्वपर प्रकाशी आहे, जाणते आहे. डोक्याचा भाग त्या र या अग्नीच्या बीजाक्षराने पेट घेतो असे अनुभव करा. आणि तिथंच असणाऱ्या ज्ञान स्वभावी चेतनेला पण अनुभवा आहे. सगळीकडे लिहिले का? र र र र र. विचाराने लिहायचे. डोक्यावर, डोक्याच्या मागील बाजू, सर्वत्र र र र र र र र लिहा. दोन्ही कानांवर सगळीकडे र र र र र लिहा.
डाव्या कानावर मागील बाजूस पुढील बाजूस र र र र र, उजव्या कानावर मागील बाजूस पुढील बाजूस र र र र र लिहा. जाणापण स्वपरप्रकाशी ज्ञान आहे, स्वपरप्रकाशी चेतना आहे. कान अग्नीने जळू लागतात, मी जाणतो. कान जळले तरी मी जळत नाही. मी जीव आहे, अमूर्त जीव आहे. मूर्तिक कान म्हणजे मी नाहीच. निर्णय करत चला, स्वात्मचिंतन करा. आपण कसे आहोत? अज्ञानाने अनादिकाळापासून मी स्वतःला शरीर रूप मानले. म्हणूनच म्हणतो माझे कान, माझे डोके. नाही, मी काय आहे? चेतना. माझी चेतना, माझे ज्ञान असे आता जाणा माना. अज्ञान सोडा. शरीर आपण पूर्वीही नव्हतो, आत्ताही नाही, पुढेही नसणार. हे कान आपले नव्हते, नाही तर होत पण नाही. खोटी मान्यता फक्त आहे, हे कान माझे आहेत. नाही, अहो मी तर अशरीरी ज्ञानमय आत्मतत्व आहे. कान तर अचेतन पुद्गल तत्व आहे, माझ्यापासून भिन्न आहे. जाना जाना, मन लावून जाना. जरा कान जाना. कानापासून भिन्न असणारी चेतना ज्ञानाने जाना. पहा, आहे आहे आहे. संपूर्ण चेहरा पहा ज्ञानरूपी आरशामध्ये. ज्ञानामध्ये हा चेहरा पहा. आपला आहे का? बघा आता काय म्हणायचे ते. त्या चेहऱ्यावर सगळीकडे र र र र र लिहा. कपाळावर र र र र र. दोन्ही भुवयांवर, भुवयांच्या मध्ये र र र र र. नाकावर र र र र र. दोन्ही डोळ्यांवर र र र र र. दोन्ही ओठांवर र र र र र. दोन्ही गालांवर र र र र र. हनवटीवर र र र र र. संपूर्ण चेहऱ्यावर र र र र र लिहा. चेहऱ्यावरचा एक एक प्रदेश अग्नीने पेट घेतो आहे असा अनुभव करा, भाववासन करा. पेट घेत. र हे अग्नीचे बीजाक्षर आहे. र लिहिता क्षणी तिथला प्रदेश अग्नीने पेट घेतो, जळू लागतो. अशी प्रतीती करायची आहे. जेवढे तुम्ही एकाग्रचित्त कराल तशी प्रतीती येणार आहे. पाहायचे आहे, जाणायचे आहे. एक एक चेहऱ्याचा अवयव जळतो आहे, पेट घेतो आहे. माझे डोळे नाहीत, माझे नाक नाही, माझे गाल नाहीत, माझे ओठ नाहीत, चेहराच माझा नाही आहे. मी तर जाणतोय जाणतोय, जाणणारे तत्व मी आहे. हा चेहरा अनंत परमाणूंचा पिंड आहे. दुसरे काय आहे? अनंत परमाणूंचा स्कंद आहे. त्यात काय नटायचे? त्यात काय सुख दुःख मानायचे नाही. चेहरा म्हणजे एक एक परमाणू मिळून बनलेली वस्तू आहे. जड वस्तू आहे, अचेतन वस्तू आहे, सुख दुःख रहित अशी वस्तू आहे.
पहा जरा नीट पहा. अनेक परमाणू मात्र एकत्र आलेले आहेत, स्कंद झालेला आहे. जाणणारा हा मी चेतन आत्मा तर त्या चेहऱ्यापासून भिन्नच आहे, अरूपी आहे. अरूपी ज्ञानमय आत्मा सुंदर आहे, चेहरा नव्हे. माझा चेहरा सुंदर मिथ्या मिथ्या कल्पना आहे, जड आहे. अनंत परमाणू त्याचे स्वामी आहेत, आपण नाहीत. जाळायचे म्हणजे मिथ्या मान्यता त्यागायची. जाणणे हे त्याचे प्रतीक आहे. खोटे विचार नष्ट करायचे म्हणून तिथं अग्नीने चेहरा जळतो आहे असे पहा. नाही, चेहरा म्हणजे मी नाही. जाणण्याचा प्रयत्न करा. अरूपी चेतना जाणीवे ती सुंदर आहे. 3 लोकांमध्ये ही चेतना सुंदर आहे. हा मी जीव सुंदर आहे. कोण याला सुंदर म्हणतो नाहीतर न म्हणू, माझ्यासाठी तर मी सुंदर आहे. कुणालाही दिसतच नाही तर जे दिसते ते मी नाही. जो मी आहे तो दिसत नाही. मी अमूर्त ज्ञानमय आत्मतत्व आहे. चेहरा मूर्त आहे, पुद्गलाची पर्याय आहे. माझा त्याच्याशी संबंध नाहीच. जळले तर दुःख कशाला? शेजाऱ्याचे घर जळले तर आपल्याला काय अडचण नाही. शरीर शेजारी आहे. आपल्याला त्रास देणारा शेजारी, दुःख देणारा शेजारी, आपल्यामध्ये मोह निर्माण करण्यासाठी निमित्त असणारा शेजारी, जन्म मरणासाठी कारणभूत असणारा शेजारी. जाऊ दे, जळतंय तर जळू द्यात. सुखी होणार आहोत. विचार करत चला. फार सुंदर विचार आहेत. भगवंतांचे विचार आहेत हे. जाणत चला, जाणत चला. संपूर्ण चेहरा अग्नीने जळू लागलेला आहे, पेट घेतलेला. गळ्यावर, मानेवर सगळीकडे र र र र लिहा. जाना. गळा चांगला दिसावा म्हणून त्याच्यावर पुन्हा अजून दागिने घालतो. अहो, गळाच माझा नाही तर पुन्हा त्या बाहेरच्या दागिन्यांची गरज काय? जीवाची शोभा गळ्याने नाही, दागिन्याने नाही. निज जीवाची शोभा तर आपल्या ज्ञान दर्शन आभूषणाने आहे. ज्ञान दर्शन हे जीवाचे आभूषण आहेत. धीर उदात्त गंभीर हेच ज्ञानाचे आभूषण आहेत. त्याने स्वतःला नटवा. पहा जरा स्वतःला, स्वतःच्या रूप पहा. गळ्याने पेट घेतला, मानेने पेट घेतला. मान दुखते म्हणतो. मान कोणाची? आपली नाही. आपण जीव आहोत, जाणतो आहोत. मानेचा भाग जाणणारे आहोत. मानेपासून भिन्न आहोत. मान दुखणार नाही. दुखत इकडे उपयोग लावला तर दुखते, जीवाकडे उपयोग लागला तर मानेचा ज्ञाता राहू, नेय म्हणून जाणार. मानेचा आपला संबंध नाहीच. सगळीकडे लिहा र र र र र. पेट पेट घेते आहे मान. गळा
दोन्ही खांद्यांवर सगळीकडे र र र र र लिहा. खांदे मिळाले तर ओझेच व्हावे लागले. खांदे जाळून टाका, ओझे व्हावे लागणार नाही. पहा, अमूर्त चेतनमय आत्मा निर्भार आहे. कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे. पाठीवर सगळीकडे र र र र र र लिहा. पाठ जाणा, पाठीचा भाग पहा. ज्ञानाने पाहू शकतो, जरी डोळ्याने पाहता येत नाही. ज्ञानात दिसतो. पहा, आहे, पाठ आहे सगळीकडे. र र र र र हे अग्नीचे बीजाक्षर लिहा. आत्मा व्यवहाराने देह प्रमाण म्हटला जातो. आत्मप्रदेश संपूर्ण शरीरामध्ये पसरलेले आहे. त्या आत्मप्रदेशामध्ये चेतना व्यापून आहे, एक अखंड चेतना. पाठीच्या स्थानी पण आत्मप्रदेश पसरलेले आहेत, त्यावर चेतना पण आहेच. जाणा र र र र र. मी स्वपरप्रकाशी ज्ञानमय चेतना आहे. मी स्वपरप्रकाशी ज्ञानमय चेतना आहे. मी स्वपरप्रकाशी ज्ञानमय चेतना आहे. मी स्वपरप्रकाशी ज्ञानमय आत्मा आहे. जाणा आहे, आहे, आहे. पाठ, पाठीने पेट घेतलेला आहे. अग्नी पाठीच्या स्थानी असणाऱ्या उद्गल स्कंदाला जाळू लागलेली आहे. चेतनमय आत्मा जाणतो आहे. मी चेतनमय आत्मा. ही पाठ जळते जाणतो आहे. पाठ जळते, चेतना नाही. चेतना जाणते, जळत नाही. जाणा, जाणा. जाणणारे आहोत, ज्ञानमय आहोत, जाणतो आहोत. डाव्या हातावर सगळीकडे र र र र र लिहा. डावा हात जाणा, ज्ञानाने जाणला जाऊ शकतो. डोळ्याने नाही, स्पर्शाने नाही, प्रकाशामुळे नाही, दुसऱ्या कोणामुळे नाही. मी हात ज्ञानाने जाणतो. जाणला, त्यावर सगळीकडे र र र र र लिहा. डावा हात दंडावर, कोपऱ्यावर, कोपऱ्यापासून मनगटापर्यंत, हातावर, मागील बाजूस, बोटांवर, सगळीकडे र र र र र र लिहा. हाताचे प्रदेश पेट घेतात, अग्नीने पेटतात, जळू लागतात. हाताच्या स्थानी पसरलेले आत्मप्रदेश केवळ जाणतात. जाणणारे आहेत, जाणणारे नाहीत, जाणणारे पण नाहीत. केवळ जाणतो, जाणतो आणि जाणतोच. दिठ्ठी जहेव नानम. जशी दृष्टी पाहते तसे ज्ञान मात्र जाणते. करत नाही, भोगत नाही, मात्र जाणते. जाणणाऱ्या हाताला भोगत नाही,
हाताला जाळण्याचे काम करत नाही, फक्त जाणते जाणते जाणते. हात जळतो जळतो जळतो. उजवा हात पहा, त्यावर सगळीकडे र र र र र लिहा. उजव्या हाताच्या दंडावर, कोपऱ्यावर, कोपऱ्यापासून मनगटापर्यंत, तळ हातावर, बोटांवर सगळीकडे र र र र र र लिहा. पायचे र र र र र. अग्नी मूर्त आहे, हात मूर्त आहे, जळतो आहे, ही दशा पण मूर्त आहे, जाणू शकतो. फक्त मूर्त जाणू शकतो काय? नाही, अमूर्त पण. मी अमूर्त ज्ञानमय आत्मतत्व आहे. उजव्या हाताच्या स्थानी सुद्धा पसरलेल्या आत्मप्रदेशामध्ये चैतन्याची अनुभूती करा. आहे आहे आहे. स्वपर प्रकाशी ज्ञान हमारा, चिदानंद घन प्राण हमारा. जाना. जळतो आहे हात, जाणतो आहोत आपण. छातीवर, पोटावर, कमरेवर सगळीकडे र र र र र र र लिहा. जाणा. शरीराला आपले मानलेले आहे त्या मिथ्या मान्यता नष्ट करायच्यात. माझी छाती नाही, माझे पोट नाही, माझी कंबर नाहीच. मी कोण? माझे ज्ञान आहे, माझे चेतन तत्व आत्मतत्व आहे. माझे आता म्हणायचे कोणाला हे शिका. स्वानुभव प्रत्यक्षाने खरोखर माझे कोण, पर कोण सम्यक जाणले नव्हते, म्हणूनच संसार दुःख भोगत आलो. शरीर वेदना सहन कराव्या लागल्या. शरीराला जो माझे म्हणेल त्याला शारीरिक वेदना भोगाव्या लागतील. शरीराच्या प्रती जो निर्मम बनेल त्याला शारीरिक दुःख भोगावे लागणार नाहीच. भिन्न आहे, भिन्न आहे, भिन्न आहे आपण. या देहापासून भिन्न आहोत. हा देह आपला कोणीही लागत नाहीच. नाहम देहो, मी देह नाहीच. अहम न देहो. विचार करा, विचार करा, विचार करा. स्वात्मचिंतनम, आत्मचिंतन करा, निज आत्मचिंतन. छातीने पेट घेतला आहे, जाणतो आहोत. पोटाने पेट घेतलेला आहे, जाणतो आहोत. कमरेने पेट घेतलेला आहे, जाणतो आहोत. लिंगावर, नितंबावर सगळीकडे र र र र र लिहा. डाव्या पायावर सगळीकडे, मांडीवर, गुडघ्यावर, नडगीवर, पिंडरीवर, तळपायावर, वरील बाजूस र र र र र र र र र लिहा. मांडीवर र र र र र. मांडीचा भाग अग्नीने पेटला. गुडघ्यावर र र र र र. गुडघ्याचा भाग अग्नीने पेटला.
नडगीवर पिंडरीवर र र र र र, तो भागही अग्नीने पेटला, जळू लागला. टाचेवर र र र र र, टाच जळू लागली. तळपायावर र र र र र, तळपाय जळू लागला. वरील बाजूस बोटांवर र र र र र, जळू लागले, जळू लागले. काष्ठ आहे, काष्ठवत आहे. उजव्या पायावर सगळीकडे र र र र र लिहा. मांडीवर, गुडघ्यावर, टाचेवर, नडगीवर, पिंडरीवर, तळपायावर, वरील बाजूस, बोटांवर सगळीकडे लिहा. र र र र र, जाणायचे आहे. पायाला जाळून टाका, पाय दुखणार नाही. तर उपयोग काढून घ्या पायातून. पाय जळतो आहे पहा, मी तर जाणतो आहे पहा. जाणणारा आहे, जळणारा नाही. जाणणे 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 चालू आहे. शरीराचे काम जळणे 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 चालू आहे. पहा पहा, संपूर्ण शरीर अग्नीने जळत आहे. विचार करा, संपूर्ण शरीर अग्नीने पेटलेले आहे. पहा, मस्तकावर ओम ह्रम असे लिहा. डाव्या गुडघ्यावर ओम ह्रम लिहा. उजव्या गुडघ्यावर ओम ह्रम लिहा. ज्योतिर्मय अग्नीमध्ये त्रिकोण अशी अग्नी, त्यामध्ये संपूर्ण शरीर अग्नीने जळून चाललेले आहे. शरीराच्या एक एक भागाची राख होते आहे. माती होऊ लागलेली आहे शरीराची. मातीपासून उत्पन्न झाले, मातीतच मिसळणार. आपण चेतन आहोत, मातीपासून झालेलो नाहीच. भूतचतुष्टयापासून आपली उत्पत्ती नाहीच. आपण ज्ञानमय चेतन तत्व अनादि अनंत आहोत. शरीर मातीपासून झाले, मातीतच मिसळणार आहे. कितीही त्याला सांभाळा, काहीही खाऊ पिऊ घाला, मातीच आहे ती मातीच होणार. त्याचे स्वरूप बदलत नाहीच. मग आपण त्याच्या नादी लागून आपले स्वरूप का विसरता? पहा, चेतन आहोत. निर्णय करा, आपण चेतन आहोत, ज्ञानमय भगवान आत्मा आहोत, जीव आहोत, जीवच आहोत. शरीर अजीवच आहे. अजीव हि तावत क्रमनियमित आत्मपरिणाम हि उत्पद्यमान अजीव एव न जीव. अजीव आपल्या क्रमनियमित स्वभाव परिणामाद्वारे उत्पन्न होत असताना अजीवच राहते, जीव होत नाहीच. शरीर कधीही जीव होत नाहीच. पहा, जड आहे, अचेतन आहे, जळत आहे, राख होत आहे. एक एक शरीराचा भाग जळून चाललेला आहे. डोके जळाले, राख झाली. चेतनमय आत्मा, चिन्मय आत्मा शिल्लक राहिला, खाली राहिला. पहा, गळा, मान, चेहरा, कान जळून गेले. चेतना तेवढी राहिली. जाणती चेतना जाणते भस्म झाले. गळा, मान, चेहरा भस्म होऊन गेली.
ज्ञानमय आत्मा शिल्लक राहिला. खांदे, पाठ, छाती, पोट, हात जळून राख झाली, भस्म झाले. चिन्मय आत्मा, चिन्मात्र आत्मा राहिलाच, जाणतोच आहेच. कंबर, नितंब, लिंग, दोन्ही पाय जळून राख झाले, खाक झाले, नष्ट झाले. चैतन्मय आत्मा तेवढा राहिलाच, ज्ञानात राहिलाय. पहा, जाणतोय आपण अशरीरी चेतना. दिसली का, अनुभवली का? पहा, शरीर रहित अमूर्त निराकार असा शुद्ध आत्मा जाणतो आहो. आहे आहे आहे. शरीर नष्ट झाले, मी नाही, मी तर जाणतोयच की. पहा, शरीर नष्ट झाले म्हणजे जीव नष्ट झाला नाहीच, भिन्न आहे शरीरापासून. हा मी भिन्नच आहेच. जाणतोय, स्वतःला जाणतोय. अमूर्त अशा चेतन्मय निज जीवाची प्रतीती होत आहे. चैतन्य चैतन्य भासरयो रे. काय दिसते? चेतना, फक्त चेतना. चैतन्य चैतन्य भासरयो रे. भावभासना चैतन्याची आहे. अमूर्त निराकार असंख्यात प्रदेशी ज्ञानमय चेतना, स्वपरप्रकाशी चेतना आहेच. जाणतो आहो. आणि शरीराची झालेली राख पण जाणतो आहोत. पहा, अमूर्त चेतन्मय आत्मा आणि ही झालेली शरीराची राख, भस्म. वायुधारणा पहा, आपल्या मध्यभागातून चक्रीय वादळ सुरू झाले आहे. चक्रीय वायू, वारा, हवा सुटली आहे. ती हवा, तो वारा, ते वादळ त्या भस्म कणांना, राखेच्या कणांना चारी दिशा विदिशांना उडवून घेऊन चाललेली आहे. पहा, ही हवा, हा वारा, राहिलेले शरीराचे भस्म कण चारी दिशा विदिशांना स्वयमेव स्वयमेव उडवून घेऊन जात आहे. आपण स्वयमेव स्वयमेव जाणतो आहोत, आहोतच. जानाति योगी स्वयमेव तत्वम. स्वयमेव असे निज आत्मतत्व जाणतो आहोत. राख उडून चाललेली आहे वादळाने. पूर्व दिशेला राख उडून जाते आहे, स्वाय स्वाय. पूर्व आणि दक्षिण दिशेच्या मधील दिशेला राखेचे कण उडून जात आहेत, स्वाय स्वाय. दक्षिण दिशेकडे भस्म कण उडून जात आहेत, स्वाय स्वाय. दक्षिण आणि पश्चिम दिशेच्या मधील दिशेला हे राखेचे कण स्वयमेव स्वयमेव उडून जात आहे, स्वाय स्वाय. पश्चिम दिशेला स्वाय स्वाय. पश्चिम आणि उत्तर दिशेच्या मधील दिशेला राखेचे कण, भस्म कण स्वयमेव स्वयमेव उडून जात आहे. हा वारा
या राखेच्या कणांना उडवून नेतो आहे. पहा पहा, स्वयमेव स्वयमेव. आपण जाणतोय, फक्त जाणतोय, जाणणारेच आहोत. उत्तर आणि पूर्व दिशेच्या मध्ये, उत्तर दिशेला पण स्वाय स्वाय, उत्तर आणि पूर्व दिशेच्या मधील दिशेला हे राखेचे कण, भस्म कण स्वयमेव स्वयमेव उडून जात आहेत. जाणतो आहोत आपण. उडून जाती आहे राख शरीराची. नको, एक कण सुद्धा जवळ नको या शरीराचा. राख रूपाने पण नको, विकल्पच नको. पुन्हा राखेला घेऊन घरात ठेवायला नको, विचारात ठेवायला नको. वाऱ्याने ती राख उडून गेली. नाहीतर पुन्हा पाहत बसणार, ही चेहऱ्याची राख, ही हाताची राख नाही. राख देखील सगळी आठी दिशेना उडून गेली. स्वयमेव स्वयमेव वायू आहेत. स्वयमेव स्वयमेव राखेचे कण उडून जात आहेत. मी स्वयमेव स्वयमेव जाणतो आहे. सर्व काही जाणतो, फक्त जाणतो, कोणामुळे जाणत नाही. स्वयमेव स्वयमेव. राख आठी दिशेला उडून गेली. वायू थांबला, वारा थांबला. चैतन्मय आत्मा स्वयमेव स्वयमेव आहे. स्वयंभू आहेच, जाणला जात आहे. आता राख देखील राहिली नाही, मात्र चेतना. मी एकटाच आहे आता. कसलेच ओझे नाही, विचारांना नाही, जीवाला नाही. बस ज्ञान 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 आहे, अनंत ज्ञान. ज्ञानानंद स्वरूप चैतन्य स्वरूप एको निराकारो चैतन्य स्वरूप
विसर्जन.